नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. महायुतीचा नाशिक आणि साताऱ्याच्या जागेबाबतचा निर्णय. नाशिकची जागा छगन भुजबळ तर साताऱ्याची जागा उदयनराजे लढवणार. नाशिकच्या भुजबळांच्या जागेला शिवसेनेचा ठाम विरोध. 3 टर्म खासदारकी असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य. हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना. मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का. मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार. नितीन गडकरींनी भरला उमेदवारी अर्ज. फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन. आंबेडकरांची जरांगेंसोबत सामाजिक युती. जरांगे 30 मार्चला आपला निर्णय कळवणार. आंबेडकरांची माहिती. ठाकरे गटाची 17 उमेदवारांची यादी जाहीर, परंतु कल्याण आणि पालघर उमेदवारांची अद्याप घोषणा नाही. सोनांबे आई भवानी माता महिला पतसंस्थेने 1 कोटीचा ठेवीचा टप्पा ओलांडला. संकल्पपूर्तीनिमित्त संचालक मंडळ आई भवानी चरणी नतमस्तक. आई भवानी माता महिला पतसंस्थेने 1 कोटी ठेवीचा केली उद्दिष्टपूर्ती. संकल्प केला साजरा. सोनांबे गावात पंचकोशीची जागृत शक्तीपीठ असलेल्या आई भवानी मातेच्या नावाने दिवाळी पाडव्याला सुरू झालेले आई भवानी माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने अवघ्या 5 महिन्याच्या कालावधीत 1 कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा ओलांडला असून पतसंस्था मार्च अखेरीस 1.25 कोटीपर्यंत मजल मारली असा विश्वास संस्थेचे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी व्यक्त केला. 1 कोटी रुपयांच्या ठेवीच्या उद्दिष्टांची संकल्पपूर्ती आई भवानी मातेच्या चरणी समर्पित करण्यासाठी आई भवानी मातेच्या मंदिरात आयोजित आलेल्या संकल्पपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की आई भवानी मातेच्या आशीर्वादाने व नावाने दिवाळी पाडव्याला महिला पतसंस्था बीजमाता पद्मश्री रहीबाई पोपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थापन करण्यात आली. संस्थेच्या स्थापनेपासून सर्व कर्मचारी विनावेतन काम करीत आहे. संस्थेचे फर्निचर व इतर खर्च संचालक मंडळाने वैयक्तिक खर्चातून केला आहे. याशिवाय सोनांबे गावातील कर्तृत्ववान 150 महिलांचा महिला दिनी प्रथमच पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हळदी कुंकू कार्यक्रमही घेण्यात आला. या सर्व कार्यक्रमासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचाही खर्च संचालक मंडळाने पदरमोड करून केला असल्याचे ते म्हणाले. संस्थेची आज मितीस 60 लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक असून 35 लाखाचे कर्ज वाटप केले असल्याचे ते म्हणाले. सोनांबे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन कोणताही राजकीय वरदहस्त नसताना ही संस्था उभी केली असल्याने संस्था तालुक्यात चर्चेचा विषय झाली आहे. खाजगी फायनान्स कंपन्यांकडून अधिक व्याजदराने कर्ज घेऊनही महिला प्रामाणिकपणे त्या कर्जाचे हप्ते फेडत होत्या. अशा महिलांसाठी संस्था आशेचा किरण ठरली असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित महिला संचालकांनी आई भवानी मातेची खणनारळाने ओटी भरली. आई भवानी मातेची महाआरती करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुमन सोपान बोडके, संचालिका मीरा संजय पवार, इंदुताई पवार, अनिता कडभाने, कलाबाई जगताप, कुसुम जवरे, रुपाली पवार, कविता बोडके, कार्यकारी संचालक संजय पवार, सोपान बोडके, गोविंद कडभाने, ज्ञानेश्वर जवरे, सोपान पवार, जगन्नाथ बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत संचालक मंडळाचे काटकसरीत धोरण, अनावश्यक कोणताही खर्च न करण्याचे धोरणामुळे व सर्वांच्या एकजुटीमुळे संस्था प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. भविष्यात संस्था महिला सक्षमीकरणाच्या लढ्यात नावलौकिकास पात्र ठरेल असा विश्वासही उपस्थित महिलांनी व्यक्त केला. या यशाला महिला सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार यांचेही योगदान असल्याने त्या सर्वांना संचालक मंडळाने धन्यवाद दिले आहे. संस्थेच्या चेअरमन सुरेखा मधुकर पवार, संचालिका अश्विनी विजय पवार, वर्षा घोडे, लता कराड, आशा पवार, जाकिया पठाण, रबाना शेख यांचेही सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असल्याने संस्था महिलांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. या स्मार्टसाठी तालुका प्रतिनिधी सोनांबे सिन्नर. ग्रामपंचायत मसोबावाडीच्या वतीने विविध विकास कामाचे भूमिपूजन. सरपंच राजेंद्र राऊत यांची माहिती. मसोबावाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. विकास कामांचे भूमिपूजन करतानाच गावाचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र राऊत हे अध्यक्षस्थानी होते. तसेच उपसरपंच राणी पवार, ग्रामसेविका सोनाली गवळे, ग्रामपंचायत सदस्य माधुरी चांदगुडे, सविता पवार, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय राऊत, माजी सरपंच रुपाली खडांगळे व छाया पवार, रेखा पवार तसेच नानासो चांदगुडे, दत्तात्रय तावरे, व्यंकट तावरे,
भाऊसो जाधव, सुनील खडांगळे, लालोसो चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चांदगुडे व पत्रकार संजय चांदगुडे यावेळी उपस्थित होते. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून दलित वस्ती सुधारक योजनेतून 1,83,005 रुपयांची खडांगळे वस्ती नंबर 2 येथील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे तसेच गावातील सार्वजनिक 5 ठिकाणी 1,000 लिटरच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवणे व त्यासाठी कट्टा तयार करणे यासाठी 90,901 रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे बोलताना सरपंच राजेंद्र राऊत यांनी सांगितले. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर होऊन आलेला निधी 50 लाख रुपये इतक्या निधीतून स्मशानभूमी दुरुस्ती सुशोभीकरण करणे, इतर 5 रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, त्यांच्या कामाची टेंडर प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येऊन या विकास कामाचे भूमिपूजन ही लवकरच करण्यात येईल, असे ग्रामसेविका सोनाली गवळी यांनी सांगितले. टाकीचे भूमिपूजनाचे काम आता सध्या केलेलं आहे. 5 ठिकाणी कट्टे बांधून टाके ठेवायचे ग्रामपंचायतीने ठरले आहे. 15 वित्त आयोगाचे काम. सार्वजनिक ठिकाणी टाक्यांसाठी कट्टे बांधणे आणि टाक्या ठेवणे या कामांचे भूमिपूजन ग्रामपंचायत आवारामध्ये ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच राजेंद्र काका राऊत, उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेला आहे. 5 ठिकाणी या टाक्या आपण ठेवणार आहोत आणि 1,000 लिटरची टाकी याप्रमाणे असे कामाचे स्वरूप आहे. धन्यवाद. स्मार्टसाठी संजय चांदगुडे, इंदापूर. योग्य आहे आणि एक निकोप युवा वर्ग कसा असावा याचा ज्वलंत विद्यार्थी ओंकार डावरे आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी असं समाज उपयोगी कार्य करावं असा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि ओंकारची प्रेरणा उत्साह आपण विद्यार्थ्यांनी घ्यावं, कारण हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थी सर्वांगीण समाज उपयोगी घटक व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ओंकारने जे कार्य केलेलं आहे अत्यंत उल्लेखनीय आहे आणि अंध व्यक्तीला जर संधी दिली तर तो भरपूर काही करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. तर आमच्या शाळेचा हा गुणी विद्यार्थी आपल्या समोर आपल्या गावाने त्याला प्रोत्साहन दिलं, संधी उपलब्ध करून दिली. तो आपल्या गावासाठी, शाळेसाठी, देशासाठी सर्वतोपरी त्याच्या पोहोचीने परिश्रम घेईल अशी अपेक्षा व्यक्त. तुम्ही तालुका जिल्हा विज्ञान प्रदर्शन, राज्य विज्ञान प्रदर्शन ऐकलं असेल. आदरणीय आरोटे सर हे राज्य विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष होते आणि आमचे मार्गदर्शक अशा आरोटे सर या ठिकाणी आपल्याला उपस्थित झाले आहेत. मी त्यांचं व्याख्यान तुम्ही ऐकणारच आहात, परंतु आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे या कार्यक्रमामध्ये मी आपल्या विद्यालय परिवाराच्या वतीने सरांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले दुसरे मार्गदर्शक व्याख्याते सन्माननीय प्राचार्य श्री डांगे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी मी विद्यालय परिवाराच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय नंदू पाटील पवार साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे वेळी आता समोर आहेत वरपे सर यांच्या माध्यमातून सर आपल्या शाळेमध्ये आले. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान केलेला आहे. मी त्यांना आपण जास्त वेळ नाही घेतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर पुढे काय, अगदी 12वी नंतर पुढे काय, तर याविषयी आपल्याला ते मार्गदर्शन करावं. सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक त्यांचं व्याख्यान ऐका. व्याख्यान संपल्यानंतर ते तुम्हाला एक प्रश्न असते, शंका असते. आपल्या स्कूल कमिटीचे चेअरमन आमचे व्याही नंदू पाटील पवार आपल्या विद्यालयाचे असेल, त्यात कुणाला एनएमएची स्कॉलरशिप मिळाली असेल, कुणाला सारथी संस्थेची स्कॉलरशिप मिळाली असेल, एनटीएची संधी बऱ्याच जणांना उपलब्ध झाली नसेल, पण एमटीएस नावाची पण एक परीक्षा असते, महाराष्ट्र टॅलेंट सर्च. आपल्यापैकी कोण दिली ती परीक्षा आतापर्यंत 8वी 9वी 10वीला असते. एमटीएस
महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम वाडिया कॉलेज कंडक्ट करतं आहे कोणी? त्याही परीक्षेचे गेल्या 30 वर्षापासून मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करतोय वाडिया कॉलेज सोबत, इंटरव्ह्यू कमिटीवरही काम करतो, तेही काही अनुभव मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपल्या आयुष्यातल्या काही संधी गेल्यात. मी आग्रहपूर्वक 9वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसायला सांगितलंय, पण 10वीच्या मुलांसाठी बोलताना त्यांच्या गेलेल्या संधी ज्या आहेत त्या आत्ताच्या 9वीच्या मुलांना संधी मिळणार आहे. मी ज्या 2 परीक्षांचा उल्लेख केला, SPI आणि KVQI, आमच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्याची नावं सुद्धा माहित नाहीत, तर संधी कधी मिळायच्या? स्कूलला तो 10वीला होता, दिली त्यांनी पुस्तकं, त्याला आधाराने वरती आणलं गेलं, हे सगळं बरोबर आहे की नाही? पण एक दिवस असं सकाळी उठल्यापासून मला किती 1 तास 2 तास 3 तास डोळेच उघडायचे नाही. पण डोळे काही आमच्या मनाप्रमाणे वागत नाही. किती नाही म्हटलं तरी किलकिले करून पाहतो. अशी पट्टी बांधा बरं, अशी पट्टी बांधायची डोळ्यावर, पाहायचंच नाही. आणि बघा बरं घरामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील का? सकाळी उठल्यानंतर तास 2 तास आपले डोळे बंद करून एखाद्या अंध व्यक्तीला किती अडचणींना सामोरं जावं लागतं याच आपण अनुभव घेऊन पाहूया. तुम्हाला सुट्टी लागेल ना, सुट्टी लागल्यानंतरच्या पहिल्या दिवशी हा प्रयोग प्रत्येकाने करून पहा बरं. सकाळी उठला ना लगेच डोळ्याला एक पट्टी बांधायची, एखादा रुमाल, एखादा उपरणं, एखादा स्कार्फ, आणि तास 2 तास घरच्यांना सांगायचं आज मी डोळे बंद करून घरात वावरणार. अडचणी येतील ना, येतील की नाही अडचणी? आणि तुम्ही विचार करा, तो ओंकार जन्मापासून आंधळा आहे. रंगपंचमीचा सण 2-3 दिवसावर आलाय ना, तेव्हा याच्या अंगावरती रंग सुद्धा खेळला यांनी धुळवडीला. तर रंगपंचमीच्या दिवशी एवढे रंग आहेत, इकडे लक्ष द्या. एक साधी कल्पना करून पहा, त्या ओंकारला लाल रंग ओळखता येत नाही, लाल रंग माहित नाही, पिवळा रंग माहित नाही, निळा रंग माहित नाही, कारण दोन्ही वेळेने तो कसा आहे, अंध आहे, त्याला रंगच माहित नाही. ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला, ज्या आई माझ्या अंगावरून मायेचा हात फिरवतीये, त्या आईला त्यांनी बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथे तुकाराम बीजनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाहुयात त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वारंवार बैठका झाल्या, परंतु त्यांनी फक्त आम्हाला अधिकच्या जागा हव्यात बैठकीला आले, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु त्यामध्ये साध्य काही झालेलं नाही आणि आज ते महाविकास आघाडीमध्ये बाहेर पडलेले. मला याची काहीच माहिती नाही आहे. मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त जर माननीय जयंत पाटलांना आपण मुंबईमध्ये जर कॉन्टॅक्ट केलं तर ह्याची स्पष्टता जास्ती कळेल, कारण का मी इथे बारामतीत आहे आता आणि मी आता पुरंदरला निघाले. अमोल कीर्तीकरांना मुंबईतून तिकीट जाहीर केलंय, पण संजय निरुपम यांची नाराजी व्यक्त केलेली आहे. कसं बघता, आमच्या पुढे 8 दिवसात पक्षश्रेष्ठीने निर्णय घ्यावा, अन्यथा आमच्या पुढे सर्व पर्याय खुले आहेत असं संजय निरुपम म्हणतात. ही लोकशाही आहे, त्याच्यात चर्चा तर झालीच पाहिजे, त्याच्यामुळे चर्चा करून काहीतरी मार्ग निघेल नक्कीच. काँग्रेसने शिवसेनेनं तिकीट जाहीर केलं सांगलीमध्ये, त्यावरती काँग्रेसने नाराजी दिल्लीकडे देखील वाऱ्या होत आहेत. काहीसा बेबनाव आहे याच्यामध्ये वाटतं तुम्हाला? असं नाही, इलेक्शन आहे, अनाउन्समेंट आहे, याच्यामध्ये सगळ्याच आघाड्यांमध्ये काश्मीर टू कन्याकुमारी या गोष्टी होत आहेत, सगळीकडेच असं होतं. त्याच्यात काही नवीन पण नाही आणि असं नाही की एकाच बाजूला येतात आणि दुसऱ्या नाही, सगळ्या बाजूला सगळीकडे इच्छुक असतात आणि चांगले इच्छुक प्रत्येक पक्षात असतात, कारण का या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही. नाराजी दूर होईल असं वाटते का? इकडे मुंबईमध्ये नाराजी, दुसरीकडे सांगलीमध्ये नाराजी ठीक आहे ना, एवढा मोठा राज्य आहे, त्या राज्यामध्ये एखाद दुसरी नाराजी होणं हे काही ही लोकशाही, आमचं किती चांगलं आहे बघा, लोकशाही पद्धतीने आम्ही सगळं करतो, आमच्याकडे दमदाटी नसते. काल सुनेत्रा वहिनी भोरच्या दौऱ्यावर होत्या आणि त्या दौऱ्यावर असताना त्या अशा म्हणल्या की जवळपास 80% आमदार अजितदादांच्या बरोबर आहेत. मग कसं काय म्हणतात की आम्ही पक्षाने चिन्ह चोरलं म्हणून? मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे जोपर्यंत मी स्वतः ऐकत नाही आणि मी स्वतः वाचत नाही मी कशी कॉमेंट करणार. वंचितनं अनेक ठिकाणी 2019ला महाविकास आघाडी किंवा आघाडीला जो आहे तो फटका दिला होता. वंचितनं तुमच्यासोबत न आल्यामुळं याही काळात तुम्हाला फटका बसू शकतो का? मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार, चर्चा आमचे सगळेच वरिष्ठ सातत्याने करत असतात आणि त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की माननीय राऊत साहेब, माननीय जयंत पाटील साहेब आणि माननीय थोरात साहेब या सगळ्यांनी या जे चर्चेमध्ये स्वतः आहेत त्यांना
ह्याचं स्पष्ट चित्र हे जास्ती योग्य पद्धतीने सांगतात. माढ्याच्या जागेवर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये यायची चर्चा सुरू झालेली आहे. काय उत्तरं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मुंबईच्या युनिटला सांगा. माननीय जयंत पाटील, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरातांना विचारायला तुमच्या युनिटला नक्की ते वेळ देतील. तुम्ही कार्याध्यक्ष आहात, तुम्ही इतका अलिप्त का आहात या सगळ्या प्रक्रियेपासून? कारण का मी कार्याध्यक्ष देशाची आहे, त्याच्यामुळे मी फक्त महाराष्ट्र बघत नाही. महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि कार्याध्यक्ष आणि देशाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी ती सगळी जबाबदारी ही माननीय जयंत पाटलांना ह्या राज्याची दिली आहे. आम्ही बाकीची राज्य, बाकीचे अलायन्सेस, दिल्लीमध्ये काँग्रेसशी बोलणं, आम आदमींचं बोलणं, एवढा मोठा अरविंद केजरीवालांचं क्रायसिस आत्ता चाललेलं आहे, कनिमोळींची केस उघडली आहे, इतक्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे ते सगळं मी बघते देश पातळीवर आणि महाराष्ट्र राज्याचं सगळं जयंतराव बघतात. देश पातळीवरती ज्या राज्यातल्या ज्या काँग्रेसच्या ज्या नाराज्या आहेत ते तुमच्यापर्यंत तरी आलेच असतील. काँग्रेसकडे आहे पण तुम्ही घटक पक्ष म्हणून अर्थातच आम्ही मित्रपक्ष आहोत आणि एकामेकाचं मित्रपक्षाचं काम काय असतं, एकामेकाच्या सुखदुःखात. आता दिल्लीमध्ये किती चांगलं काँग्रेस आणि आम आदमीचं अरेंजमेंट झालेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे सीट वाटप झालेलं आहे. त्यामुळे अशी अनेक राज्यांमध्ये अतिशय चांगल्या. पण ह्याच बरोबर माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय तर बारामती लोकसभा मतदारसंघात पडलेला तीव्र पाण्याची कमतरता. आज बारामती लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात आणि अनेक भागात जिल्ह्यांमध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे. मला रोज फोन येतात की इथे टँकरचं पाठवा, आमच्या गावात पाणी नाही. त्यामुळे दुष्काळ हिची परिस्थिती हे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. इलेक्शन येतील आणि जातील, पण दुष्काळ हा इलेक्शनपेक्षा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळायचा विषय आहे. काल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादांच्या गटात प्रवेश केलेला आहे. त्या सभेमध्ये अजितदादांनी अमोल कोल्हेंवर टीका केलेली. मला वाटतं अमोलदादाही बोलले, तुमच्या चॅनलवर दोन्ही पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्या दोघांनी काय जे बोलायचं आहे ते बोललेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर अजून भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही. ओके, थँक्यू. श्री अष्टभुजा देवी मातेचरणी भास्कर बगरे सर नतमस्तक. कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथे भास्कर बगरे सर श्री अष्टभुजा देवी मातेचरणी नतमस्तक होऊन घेतले दर्शन, मातेचरणी घातले साकडे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भास्कर बगरे सर यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाळे खुर्द येथे येऊन श्री अष्टभुजा देवी मातेचे दर्शन घेऊन ग्रामस्थांची चर्चा केली असता ग्रामस्थांची मते जाणून घेतली. या संदर्भात येस मराठी न्यूजचे कळवण प्रतिनिधी यांनी भास्कर बगरे सर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. बघूयात सविस्तर. लोकसभा मतदारसंघातून आपल्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आपल्या नावाची चर्चा आहे, काय सांगा? थोड्याच दिवसामध्ये दिंडोरी लोकसभा ची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून अनेक उमेदवार इच्छुक आहे आणि मी त्यामध्ये एक इच्छुक उमेदवार आहे. आणि या उमेदवारीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण 9.5 तालुक्याच्या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि फिरून उमेदवारी कोणाला मिळेल अजून काही निश्चित नाही, परंतु आपली भूमिका, आपल्या पक्षाची भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याचबरोबर सगळ्यांशी संपर्क होऊन काय काय प्रश्न आहे या प्रश्नांची जाणीव उमेदवार म्हणून आपल्याला व्हावी म्हणून मी या ठिकाणी फिरतोय. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या गावोगावी गाठीभेटी मतदारांची घेत आहात. आज या ठिकाणी पाळे गावात आले आहेत तुम्ही, तर आपण चर्चा केली सर्वसाधारण मतदारांची, तर काय प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात? हा जो परिसर आहे हा परिसर शेतीवर आधारलेला परिसर आहे. पूर्णपणे शेती हा व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे आणि या भागामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी 10 वर्षामध्ये BJP सरकारने जी शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणं आखली, त्यामुळे एका बाजूला कुठल्याही प्रकारच्या शेतीमालाला भाव नाही, परंतु दुसऱ्या बाजूला जो उत्पादनासाठी लागणारे औषधं असतील, खतं असतील याच्या भरमसाठ किमती वाढवलेल्या आहे आणि त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे. पाठीमागच्याच काळामध्ये 2-3 महिन्यापूर्वी कांद्याचं प्रचंड पीक आलेलं असताना शेतकऱ्याला कुठेतरी चांगले पैसे होतील असं असताना शासनाने निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी पूर्ण या भागातला नाराज आहे हे मला या ठिकाणी दिसतं आहे. आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये शेतकरी काढल्याशिवाय राहणार नाही, कारण
हे सरकार जर अशाच पद्धतीने काम करत राहिलं तर शेतकरी उद्ध्वस्त होईल, आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला तर हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून सगळ्यांच्या प्रतिक्रिया ह्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत. आज या ठिकाणी पाळे खुर्द गावात आलात आपण. अष्टभुजा देवी मातेचं या ठिकाणी आपण दर्शन पण घेतलं आहे. तर आपण काय मागणी मागितली, काय असं मातेसमोर काय मागणी? या अष्टभुजा देवीचं महत्त्व की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सुरतेची लूट करून आले होते तर त्यावेळेस या ठिकाणी अष्टभुजा देवीचं दर्शन घेऊन ते गेले होते अशी आख्यायिका आहे. आणि नक्कीच अष्टभुजा देवी ही मला माझी उमेदवारी असेल किंवा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला विजयाचा आशीर्वाद देईल अशी या ठिकाणी मला आशा आहे. धन्यवाद. आज कळवण तालुक्यामध्ये कळवण विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार जवळजवळ आता त्यांचं नाव निश्चितच झालेलं आहे, भास्कर बगरे सर. यापूर्वी पण त्यांनी तालुक्यात 2 दौरे करून वातावरण निर्मिती केलेली होती, परंतु आता निश्चितच उमेदवारी त्यांची निश्चित झाल्यामुळे आज कळवण तालुक्यात सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव साहेबांचं गट असेल आणि तालुक्यातील जे प्रमुख नेते असतील, CPMचे पण नेते असतील, या सर्व नेत्यांना भेटीगाठी करण्याचा आज त्यांचा मानस आहे आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे. तालुक्याचे नेते आदरणीय रवींद्रबाबा देवरे यांच्या नेतृत्वाखाली जो शरदचंद्र पवार राष्ट्रवादी जी आहे त्या राष्ट्रवादीचं काम जोरात सुरू असून सरांना अधिक जेवढं आपल्याला मताधिक्य देता येईल हा प्रयत्न आमचा राहणार आहे. आणि त्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते आमचे कामाला लागले असून कार्यकर्ते आजच नाही परंतु 1 महिन्यापासून कामाला लागले होते आणि सरांना भास्कर बगरे सरांना मोठ्या मताधिक्य इथं मिळेल आणि सर 100% विजयी होणार आहे अशी शेतकऱ्यांनी पण ग्वाही दिलेली आहे. आदिवासी असतील, मजूर असतील आणि जे वंचित लोक असतील त्या BJP सरकारला, BJPच्या उमेदवाराला, विद्यमान मंत्र्यांना कंटाळलेले असून या ठिकाणी आम्ही सरांना आश्वासन देतो आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना पण आश्वस्त करू इच्छितो की आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि विजयाचा गुलाल हा 4 जूनला आम्ही निश्चितच साजरा करू आणि विजय आमचा निश्चित आहे. यशमाळसाठी संदीप पाटील, कळवण. शिरवळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. यावेळेस हरिभक्त पारायण तुकाराम आरोटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. साधू अशा ठिकाणी असतो, देव अशा ठिकाणी असतो ज्याचं अंतकरण लोण्यासारखं मोह असतं आणि जगत गुरु तुकाराम महाराजांचं अंतकरण तसं झालं. मृत्यू सवाल नवनीत नवनीतासारखं मऊ मृदू तैसे सज्जना भगवंताची सेवा करत असताना, भगवंताचं चिंतन करत असताना, भगवंताचं
महाराजांचं नामस्मरण करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज देहावरती राहिले. भजन कुठं करावं हे त्यांना कळत नाही. भजन कसं करावा वाजून देतो अजिबात जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बहिर दिशेला बाहेर गेले असतात. त्या ठिकाणी एका बांधाच्या खाली पूर्वीचा काळ तो काही शौचालय वगैरे असं ग्राम स्वच्छता अभियान वगैरे काही नव्हतं. गावाच्या बाहेर एका बांधाच्या खाली जाऊन ते शौचालय बसले. तिथं भजनाच्या आनंदामध्ये ते मंत्रमुग्ध झाले होते. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती. त्या ठिकाणी भजन करत असताना गावामध्ये कोणीतरी नास्तिकग्रस्त असतात. गावामध्ये कोणीतरी नास्तिकग्रस्त असतात, पाखंडी लोक असतात, विचित्र लोक असतात. सप्तामध्ये काहीतरी वितुष्ट आणणारे, परमार्थामध्ये काहीतरी टिपका टाकणारे लोक असतात. प्रत्येक गावात असतात. ते तुमच्याही गावात आहे, यांच्याही गावात आहे, माझ्याही गावात आहे, सर्वांच्या गावात आहे. आणि असे विशिष्ट लोक काही ते भजनवाल्याला त्रास देतात, भजन करणाऱ्याला त्रास देतात, सप्ताह करणाऱ्याला त्रास देतात. आणि त्रास देणाऱ्या लोकांना आनंद होतो. त्रास देणारे लोक काय त्याला काय 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 म्हणतात, काय शब्द विघ्न संतुष्टी. विघ्न केलं तर त्यांना संतुष्ट प्राप्त होतो, त्यांना आनंद मिळतो. प्रपंच तर तसं आहे, काहींचा प्रपंच चांगला चालला का काही लोक याचा प्रपंच बिघडत कसा असे काही विघ्न संतुष्टी लोक असतात. कोणाची मोटर जाळ, कोणाच्या तंबाट्यावरती काहीतरी वेगळंच आवश्यकता, कोणाच्या कांद्याच्या सऱ्यामध्ये काहीतरी सोड, कोणाच्या गाईचं दूध वगैरे वगैरे काय असेल. पण काही विघ्न संतुष्टी लोक असतात प्रपंचातही आणि परमार्थातही. तो विघ्न संतुष्टी तो बांधावरून चालला होता. जगद्गुरु तुकाराम महाराज बांधाच्या खाली शौचाला बसले होते, प्रातविधी करत होते. आणि त्यांनी ते भजन आवडल्याच्यानंतर त्या पाखंडी कोण तुकाराम महाराज आहे का? हो. काय करतात? भजन करतो. अहो तुम्हाला एवढंही कळत नाही का महाराज, तुम्ही शौचाला बसले, प्रातविधीला बसलेले आहात आणि अशा वेळेस भजन करावं का? काही तुम्हाला थोडीफार काही बोलतात असे लोक, त्यांना काही नाही, काय बोलतील असे लोक महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अत्यंत मधुर गोड भाषेत सांगितलं. माझी मज झाली अनावय देवाच्या, 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 माझी मज झाली माझी मग झाली अनावर वाचा, छंद या नामाचा वेदनासे, छंद या नामाचा वेदना. येस स्मार्टसाठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुळे, शिरवळ. सरकारनं मागे हे आता बाकी कोणी बंद बंद करा सगळे. 2014ला मी इच्छुक होतो, 2019ला इच्छुक होतो. दोन्ही वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा, ठीक आहे, आपण
पुढे चला. त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं. उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो. आज पण मला 1 वर्षभरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला 1 वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये की विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे, तुम्हाला लढायचंय, जोरात कामाला लागा. मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धावत होतो, पळत होतो. 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला 1 महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं. त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली, तुम्ही लढता काय काय, कुठं फिरता, काय काय करता, या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं. साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो. गेले 15-20 वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो. मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय, नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय. मग पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, ह्या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी या सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्रमंत्र मला माहिती आहे. त्याच्यामुळं माझी निवडणूक मी अंगावर घेऊन करणारे साहेब, तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला. असं असताना कालपर्यंत 100% माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, माझं नाव त्या ठिकाणी होतं. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 7-8 सर्वे झालेले, विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत. आपण सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे. मी पण माझा स्वतःचा सर्वे केलाय आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती 100% येत होती. आणि प्रत्येक सर्वेमध्ये तसे मी सर्वे साबित पण करू देऊ शकतो. आमचे बरेच पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला या गोष्टी सांगितल्या की आपण तुमचंच नाव सर्वेमध्ये सगळीकडे, आणि म्हणजे इंडिया टीव्ही, NDTV यांनी जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो, नाव पुढे होतं. असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ राहील याची शाश्वती मला आहे. परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी, निष्ठेचं फलित काय व्हावं याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई करून सोडलेला आहे. ठीक आहे, मी त्यांना सांगितलंय की मी 2 दिवस आपण वाट बघा, काळजी करू नका. मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेईल आणि त्यांना निश्चितपणे किंवा हे असं का होतंय, जे लोक इच्छुक नाहीये, ज्या लोकांची इच्छा होऊ शकत नाहीये, अशा लोकांना तुम्ही माळा घालता, म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे, तर त्याचा मला अधिकार आहे. मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल, मी साहेबांकडे जाणार आहे. तत्पूर्वी मला फक्त एवढंच, मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे, आपण आतापर्यंत निष्ठेने राहिलो, निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही. मी 13 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो. 13 वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेची तिकीट दिली असतील, अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील, अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट दिली असतील. परंतु आजपर्यंत माझ्या 13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंजकरांनी माझा चहा पिऊन मला दिलंय. त्याच्यामुळे मला वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे. साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल, पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल, पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही. त्या दृष्टीनं मी आतापर्यंत वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमवत आलो. मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे, गद्दार नाहीये. परंतु वेळ प्रसंगी सर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा, अधिक उत्तम. त्याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं, कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक पाहता चुकीचं आहे. मी बघेल, अजून आपल्याला दिवस काही गेले नाही, अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे, आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे,
काही निर्णय उलटे पालटे होत असतात, परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे. मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल की आताताईपणा करण्यापेक्षा निर्णयक्षम, मला माहितीये माझी निर्णय क्षमता आणि मी 100% निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन आणि मी जिंकून येऊन दाखवल. ती ताकद आपली आहे आणि जर समजा तशी ताकदच दाखवून द्यायची वेळ असेल तर मग परमेश्वरांनी ठरवलं तर ते मला काही सांगता येणार नाही. एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बोला. आशावादी आहात का? आपल्याला असं वाटतं का निवडणुकीला अजून साधारणतः 20-25 दिवस उमेदवारी भाजपसाठी आहे? आपल्याला असं वाटतं का उद्धव ठाकरे यांच्या कुठेतरी मनामध्ये बदल होईल आणि आपल्याला पुन्हा एकदा उमेदवार मिळेल? बदल होणं न होणं ते मी काही नैसर्गिक आपत्ती तयार करणाऱ्यांपैकी नाहीये. मैं म्हणतो ना, खम ठोक ठेलता है जब नर पर्वत के जाते पावखड, मानव जब जोर लगाता है पत्थर पाणी बन जाता है. मला त्या वाक्याप्रमाणे दगडातून पण पाणी काढायची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी 100% येणाऱ्या काळामध्ये ते करून दाखवल. त्यांना संधी दिली, कोणी नेमकी संधी दिली काय सांगा? नाही, माझा विश्वास वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे. त्यावरती उद्धव ठाकरेंची सही आहे, त्यांनी सही करून प्रसिद्ध केली आहे आणि संजय राऊतांनी दाखवलेली आहे. तुमचा जर एवढा विश्वास असेल तर मला मी दोन चार नेत्यांशीच पण आमच्या शिवसेनेच्या बोललोय. ते सुद्धा म्हटले की हा अत्यंत घाणेरडा निर्णय आहे, आपण येणाऱ्या काळामध्ये हे बघू, काळजी करू नका, तुम्ही लगेचच घाई करू नका. उमेदवार पालिकेच्या पदाधिकाऱ्यांवर संशय त्यांनी आपलं मिसगाईड केलं नाही, संशय घेऊन काम करत नाही मी, संशय घेऊन काम करत नाही. त्याच्यामुळे संशय कोणावर जरी असेल तरी पण मला माझं काम करायचंय, माझ्या कामामध्ये मला यश प्राप्त करायचंय, मला लढायचंय आणि जिंकायचंय. खरं बघायला गेलं तर 2014 साली आताचे जे उमेदवार जाहीर झाले ते शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीतून आणि त्यांनी आमदारकी घोषवली आणि गेले 5 वर्ष ते एवढे ऍक्टिव्ह पण नव्हते पक्षामध्ये, तरी सुद्धा त्यांचा विचार केला गेलाय. खरं तर त्यांची ताकद एका विधानसभेपुरतीच आहे. तर कसा हा निर्णय केला गेलाय, आपण कसं बघताय? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्रीत म्हणजे 1-2 दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत. चला ठीक आहे, बदल कसे घडले, कसे हे झाले त्याच्यावरती मीमांसा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही गोष्टी मी पटवून पण देईन, मी त्यांच्याशी बोलणार आहे. मी आता सांगितलं ना, आज थोडी दरवेळेला थांबणार. पर्याय काय राहणार आहे? अपक्ष सरकार का वंचित बहुजन आघाडी दुसरा एक पर्याय आहे? आपल्याकडे पर्याय आहे, आपण यापैकी कोणता पर्याय निवडणार आहात? मी तुम्हाला सांगितलं, पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेणं आणि साहेबांकडे माझ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं. ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचा तो बघू. 100%. निष्ठावंत सैनिकांचे तुम्हाला फोन आलेले असतील, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत पूर्ण लोकसभा मतदारसंघात? नाही, प्रचंड जनक्षोभ आहे, परंतु तरीही मी यांच्यासाठीच पत्रकार परिषद घेतली की बाबा रे, कुठेही घाई करणं हे आपलं तत्वात बसत नाही. सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचो तो घेईन 100%. मी केव्हा जाऊ शकतो, 2 दिवसामध्ये मी भेट घेईल आणि त्याच्यानंतर मला काय घ्यायचं तो निर्णय 100% घेईन. आता पाहू कोणाचे हात आहे कोणाचे पाय ते बघू. गप्पा सर, नाही बघा, कोणाचा हात आहे का कोणाचं काय आहे ते काही काळ तपास केल्यानंतरच समजेल, त्यावेळेला बघूया. मात्र आता नेतेंना कुठेतरी काहीतरी चहापाणी घेऊन गेलं किंवा काहीतरी पैसे व्यवहार झाला यामध्ये तुम्हाला नाही
ते माझ्या पक्षप्रमुखाशी व्यवहार करत नाही, त्यांच्यावरती मी हा आरोप लागू देणार नाही, कारण तेही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे. आणि मी फक्त एवढं सांगितलं की मी कुठेही एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलंकित शिवसेना होऊ दिली नाही, एवढं माझं तत्व मी सांभाळलेलं आहे आणि याच्यानंतर पण मी ते तत्व सांभाळत राहील. खरं तर आपण 2 महिन्यापूर्वी संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमचे लोकसभेचे उमेदवार कोण आहे, तुम्ही बाजूला उभे असताना ते बोलले होते की हे बाजूला उभे आहेत, हेच आमचे उमेदवार आहे. त्यानंतर मागच्या पत्रकार परिषदेत ते बोलतायत की आमच्याकडे 3 उमेदवार आहेत. आता नाही, त्यांनी प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय विजय करंजकर हे अनेकदा सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं तेही खरं आहे की माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे. मी बोलतो 2 दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया. तोपर्यंत कुणी कार्यकर्त्यांनी असं उतावळं होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती राहील. लढणारच ही भूमिका आहे का? मी सांगितलं लढणार म्हणजे लढणार, चांगल्याना पाडणार. पण मी सांगतो लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार. गेल्या महिन्यात शिवसेनेकडनं वाजेंना विचारणा करण्यात आली होती का तुम्ही सभा लढणार का, तेव्हा ते नाही बोलले होते. ते माझ्याशी बोलणं झालं होतं वाजेंचं नामचं, पण वाजेंनी शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ती ताकद नाहीये. आणि मलाही पण बोलले होते, राजाभाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही, मला काही लढायचं नाही. आपण मला ते विचारलं होतं राऊत साहेबांनी, एवढं मला बोलले होते. मग पदाधिकारी सगळ्यांना येतील सगळे. हे बघा, संदेश विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती, शाश्वती आहे म्हणून ते या पक्षामध्ये आहे. कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी आहे की त्यांना माहिती आहे तर विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे. विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही. विजय करंजकर आमची तिकीट कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीट कट होऊ देणार नाही. ही शाश्वती म्हणून ते इथं आहे, हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी विजय करंजकर थोडासा बाजूला होईल त्यांची शाश्वती तुटेल तर ते पण थांबणार नाही. नाही, आता ते धाडस कोणी केलंय काय केलंय ते बघू, त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ. तुम्ही त्याची काही घाई करू नका. मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे, तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करू नका, कुठेही सुसाट होऊन सुटू नका, पळू नका, धावपळ करू नका, शांत राहा. 2 दिवसामध्ये आपण शांतपणे शांत डोक्याने निर्णय घेऊ, एवढं मला. आम्हाला सांगितलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल तेही सांगू टाका ना. आता अरे, विचार करून मी निर्णय घेतो. निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसत नाही, असाच मी निर्णय घेईन 100%. मी सांगितलं ना, मी लढणार आणि मी पाडणार, बाकी सोडा. बस आता कोणी आडव्या तिडव्या घोषणा देऊ नका रे बाबा. तुम्ही अण्णा मागे ना, हे अण्णा काळवे खाली बसा. मला 2 मिनिट माझं माईक सांभाळा. बरोबर आणि काही करून
होळी उत्सव पार पडल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी शहरातून वीर मिरवणूक काढण्याची 300 वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे. यंदाही नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या जुन्या नाशिक येथील दाजीबा वीरसह धनकर येसाजी महाराज या वीराची मिरवणूक काल सोमवार पारंपरिक वाद्याच्या तालावर काढण्यात आली. काल दुपारी 2 वाजता निघणारी ही मिरवणूक मंगळवारी म्हणजे आज पहाटे 4 वाजेपर्यंत अशी 16 तास चालणार होती. शहरात धुलीवंदनात दाजीबा वीराची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. देवदेवतांची वेशभूषा धारण करून पारंपरिक पद्धतीने जुन्या नाशिक परिसरातून दाजीबा वीरांची मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणूक मार्गावरून तसेच घरोघरी जाऊन वीराची भाविकांकडून पूजा केली जाते. अंगावर भरजरी वस्त्र, कानात सोन्याची आभूषणे, हातात सोन्याची कडे, पायात जोडा असा वेश धारण करून या वीर दाजीबाची मिरवणूक सोमवारी दिनांक 2 वाजता काढण्यात आली. दाजीबा नवसाला पावणारे असून त्याचे दर्शन घेतल्यास सर्व दुःख दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे. जुन्या नाशिकातील बेळगावकर घराण्याला हा मान देण्यात आला होता. तर 150 वर्षापासून परंपरा जपणारी येसाजी महाराजाची मिरवणूक घनकर लेन मधील तुळजाभवानी मंदिरासमोर काल सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता काढण्यात आली. यंदाही मोरे कुटुंबातील सदस्य कौस्तुभ मोरे यांना हा मान मिळाला होता.
नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज आपण निवेदिकेच्या डायरीतून या विशेष भागाकडे वळणार आहोत. या भागात मागील आर्थिक वर्षातील घडलेल्या घडामोडी यांचे संक्षिप्त रूप बघणार आहोत. मागील म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर 8.4% इतका होता. हा जगातील सर्वाधिक दर असल्याचे नमूद केले आहे. 1 एप्रिल 2023 रोजी सुरू झालेले आर्थिक वर्ष आता पाहता पाहता संपत आहे. या आर्थिक वर्षाने काय दिले पण आपण काय गमावले याचा आपण धावता आढावा घेणार आहोत. जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. या स्थानावरून त्यांनी जपानला 4थ्या स्थानी टाकले. सन 2023-24च्या तिसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 8.4% म्हणजे जगातील सर्वात जास्त होता. नोटाबंदीनंतर जारी झालेल्या 2000 रुपयाच्या चलनी नोटाला यावर्षी अलविदा करण्यात आले. प्रत्यक्ष कर म्हणजे आयकर व अप्रत्यक्ष कर म्हणजे वस्तू व सेवा कर यामध्ये विक्रमी उत्पन्न वाढीचा परंपरा कायम राहिली. टक्केवारी ही 160.52% होती. यावर्षी भारत जगातील दुसरा मोठा मोबाईल उत्पादक देश बनला. त्याचबरोबर यावर्षी क्रेडिट कार्डवरती विक्रम व्यवहार केले गेले. भारतीयांमध्ये ऋण वाढून सण साजरा करण्याची वृत्ती करोना काळानंतर वाढली, कारण वैयक्तिक कर्जामध्ये विक्रम वाढ दिसून आली आहे. भारतीय रोखे बाजाराने हाँगकाँगला रोखे बाजाराला मागे टाकत जागतिक पातळीवर 4थे स्थान पटकावले. यावर्षी निफ्टीने दिला 18% परतावा, तर सेन्सेक्सने 73,000ची पातळी पार केली. HDFC लिमिटेडचे HDFC बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आले. रिलायन्स व जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे विलगीकरण झाले. TCSच्या शेअरची पुनर्खरेदीची मालिका चालूच राहिली. याचवेळी टाटा सन्सच्या पहिल्या वहिल्या IPOची प्रक्रिया थांबवण्यात आली. यावेळी रोखे बाजारात प्रथमच आलेल्या विक्रमी 58 पैकी 50 शेअर्सनी गुंतवणूकदारांना नफा कमावून दिला. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शेअर्सने प्रथमच मूळ विक्री किंमत ओलांडली. UPI मार्फत झालेले व्यवहार सर्वोच्च पातळीवर पोहोचले. UPI प्रणाली आता भारतातच नव्हे तर जगातही स्थान निर्माण करीत आहे. जगभरातील 7 देशांमध्ये भारतीयाची UPI प्रणाली वापरत येत आहे. तर जगभरातील 22 देशांनी भारतीय रुपयांमध्ये व्यापार करण्यास मान्यता दिली आहे. या देशांबरोबर उभय व्यापार हा भारतीय रुपयांमध्ये होणार, त्यामुळे भारताचे डॉलरवरही अवलंबित्व कमी होणार. सन 2023मध्ये सोन्यातील गुंतवणुकीवर 13%चा परतावा मिळाला आहे. 31 मार्च 2024पर्यंत आपण कुठल्या गोष्टी करू शकतो ह्या गोष्टी करण्यासाठी विसरू नका. कुठल्या गोष्टी येत्या? आर्थिक वर्ष 2020-21 मधील कोणताही व्यवहार इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये दाखवण्याचा राहिला असल्यास किंवा या वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसल्यास ते रिटर्न्स भरण्यासाठी 31 मार्च 2024 ही शेवटची मुदत आहे. या संदर्भात आपणास आयकर खात्याकडून काही पत्र किंवा नोटीस आली असल्यास किंवा नसल्यास पण असे व्यवहार झाले असतील तर सल्लागाराशी त्वरित संपर्क करणे गरजेचे आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कर वाचवण्यासाठी कलम 80C खाली काही गुंतवणूक करायची असल्यास त्यासाठी 31 मार्च 2024 ही शेवटची तारीख आहे. आपणापैकी काही जणांना नवीन कर प्रणालीचा फायदा घ्यायचा असला तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये या वर्षासाठी ₹1.5 लाख ही रक्कम आपण दिनांक 31 मार्च 2024 पूर्वी गुंतवणू शकतो. आर्थिक नियोजनाचा एक मुख्य भाग म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं इच्छापत्रक, मृत्यूपत्रक म्हणजे विल. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.